नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. आटपाडीतील जिल्हा मध्यवर्ती बँक चोरी प्रकरणात आणखी एक आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई. आरोपीकडून 13,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गॅस कटरने 22 लॉकर फोडून केली होती धाडसी चोरी. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील गाजलेल्या बँक चोरी प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत जानेवारी महिन्यात धाडसी चोरी झाली होती. चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला होता. यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने गज कापून त्यांनी तब्बल 22 लॉकर फोडले आणि ग्राहकांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली करत होती. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आदेश बाबूराम शर्मा या आरोपीला सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेतले. आरोपीच्या अंगझडतीत 13,85,000 रुपयांचे सोन्याचे दागिने व 10,500 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एकूण जप्ती 13,95,500 रुपये इतकी आहे. चौकशीत आरोपींनी इतर साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या कारवाईमुळे बँक चोरी प्रकरणाचा तपास वेगाने पुढे जात असून आणखी आरोपी लवकरच जेरबंद होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अशाच रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.